नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विद्यार्थी नेमका कसा असावा। विद्यार्थी नेमका कसा असावा, त्याच्यामध्ये कोणकोणते कलागुण असावेत, तो नेमका कसा असावा। तर तुम्हाला हे सर्व मी माहिती या आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे। जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जर यापैकी खरोखरच जे कलागुण असतील तर खरोखरच खूप छान गोष्ट आहे, पण जर काही या गोष्टी नसतील तर त्या गोष्टी तो कसा आत्मसात करेल याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या। तर बघा, सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की नेमका विद्यार्थी कसा असावा। तर बघा, आता लहानपणी जेव्हा आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो तेव्हा आपल्या मुलांमध्ये हे सर्व गुण असतातच असं नाही, तर काही काही मुलांच्या मध्ये हे सर्व गुण असतात। पण बघा, काही काही विद्यार्थ्यांमध्ये असे गुण नसतात, पण आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच याची सवय लावली पाहिजे, जेणेकरून तो जसा जसा मोठा मोठा होत जाईल तसे तसे त्याची वाढ झाली पाहिजे। शारीरिक, मानसिक, बौद्धिक, क्रियात्मक सर्वच वाढ झाली पाहिजे आणि त्याला सर्वच गोष्टी त्याने आत्मसात करून घेतल्या पाहिजेत। जर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच या गोष्टी नसतील तर आपण त्याला त्या गोष्टी आत्मसात करण्याचा आपण त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तो मोठा झाल्यानंतर सुद्धा त्याची या गोष्टीमुळेच किंवा याची या कलागुणामुळेच तो मोठा होईल आणि आयुष्यात बघा, आता आपल्याला नोकरीस लागावी किंवा किंवा एखाद्या मोठ्या पदावरच आपला विद्यार्थी जावा असं काही नाहीये, पण एक चांगला माणूस घडावा, एक चांगला देशाचा नागरिक घडावा। खरोखर या सर्व गोष्टी लहानपणापासूनच या विद्यार्थ्यांमध्ये खरोखर आपण त्या बिंबवल्या पाहिजेत आणि खरोखर हा व्हिडिओ या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे। तर बघा, आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, नेमका विद्यार्थी कसा असावा हे तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगणार आहे। तर विद्यार्थी अभ्यासू असावा हा आपला पहिला पॉइंट आहे। विद्यार्थी हा आपला अभ्यासू असावा। बघा, काही काही मुलांना कसं असतं की अजिबात अभ्यास करण्याचं वेळ नसतं, फक्त खेळायचं किंवा अभ्यास करताना आपण सांगितलं की बाबा तू आता अभ्यास कर, पुस्तक घे, तर त्याला त्यामध्ये इंटरेस्टच नसतो। पण आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच थोडीशी तरी अभ्यास करण्याची आपण सवय लावली पाहिजे। त्याने किमान 1 तास तरी अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून त्याला अभ्यास करण्याची सवय लागेल। म्हणजेच आपला विद्यार्थी अभ्यासू असावा, हा पहिला पॉइंट। त्यानंतर बघा, दुसरा पॉइंट आहे कुशाग्र। आता कुशाग्र म्हणजे काय, तर बुद्धिमान। म्हणजे आपली मुले जी आहेत ती खरोखर असं त्यांना एखाद्या मुलाला जे काही येत नसेल त्यांना त्याची आवड पाहिजे की बाबा आपल्याला हे येत नाही तर आपण हे शिकलं पाहिजे। म्हणजे खरोखर तो तीव्र किंवा बुद्धिमान असला पाहिजे, त्याची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे आणि हा आहे दुसरा पॉइंट। पण तिसरा पॉइंट बघा, आज्ञाधारक, खूप महत्वाचा पॉइंट आहे आज्ञाधारक। तर आपल्या मुलांना लहानपणापासूनच आज्ञा पाळण्याची सवय असली पाहिजे, जेणेकरून त्याने आपल्या घरातल्या आई वडिलांच्या, शिक्षकांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे। आणि जर लहानपणापासून आपला मुलगा जर या आज्ञा पाळत असेल तर खरोखर तो मोठेपणी सुद्धा त्याला अशीच सवय लागते। मग तो आपल्या आई वडिलांच्या असू दे किंवा मोठ्या व्यक्तींच्या असू दे, तो नेहमी आज्ञा पाळत असतो। त्यामुळे आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच आज्ञा पाळण्याची सवय लावली पाहिजे। आपला विद्यार्थी हा आज्ञाधारक असला पाहिजे। त्यानंतर बघा, पुढचा पॉइंट आहे प्रामाणिक। प्रामाणिक हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे। स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे माणसानं। आता बघा, जर आपण लहानपणापासूनच मुलांना सांगितलं की बाबा एखाद्याची सीस पेन्सिल असू दे, इरेजर असू दे, शॉर्पनर असू दे, एकमेकांचा चोरून घरी आणायचा नाही, एकमेकांची कोणतीही वस्तू घ्यायची नाही, जर आपण हे लहानपणापासून आपल्या मुलांना सांगितलं तर मुलं बघा अशा वस्तू कधीही घरी घेऊन येत नाहीत। म्हणजे यातूनच काय होतं की मुलांना मोठेपणी सुद्धा अशी सवय लागते की एकमेकांच्या वस्तू घ्यायच्या नाहीत आणि खरोखर मुलं प्रामाणिक राहतात। खोटे बोलण्याची सवय मुलांना लागत नाही, आपले विद्यार्थी नेहमी खरे बोलतात। त्यामुळे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे। प्रामाणिक असला पाहिजे आपला विद्यार्थी, तो लहानपणी सुद्धा असला पाहिजे आणि जर लहानपणी असेल तर मोठेपणी तो आपोआप स्वतःशी प्रामाणिक राहतो। त्यानंतर बघा, नीटनेटका। आता बघा, विद्यार्थी आपला नेहमी नीटनेटका असला पाहिजे। जेव्हा तो शाळेत जातो तेव्हा स्वच्छ आंघोळ करून, छान कपडे घालून, केस विंचरून, छान वगैरे आपले व्यवस्थित, आपले आरोग्य व्यवस्थित असलं पाहिजे मुलाचं, त्या नखे वगैरे कापलेली असली पाहिजेत,
त्याला पोषक योग्य आहार दिला पाहिजे आणि अशा प्रकारे आपला मुलगा शाळेत गेला पाहिजे. म्हणजेच त्याला आपण म्हणतो नीटनेटका त्याला आपण म्हणतो आणि आपला विद्यार्थी असा असला पाहिजे. त्यानंतर बघा जिज्ञासू. तर जिज्ञासू म्हणजे काय की एखादी गोष्ट मुलांना करण्याची सवय पाहिजे. आता आपल्याला ही गोष्ट येत नाही ना तर ती आपण गोष्ट खरोखर शिकली पाहिजे. आवडीने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच त्याची जिज्ञासू वृत्ती पाहिजे. आता मला ही गोष्ट येत नाही ना, मी ही गोष्ट करणारच. मला ही गोष्ट का येत नाही, मी ही गोष्ट केलीच पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो जिज्ञासू. आणि ही सुद्धा सवय आपल्या मुलाकडे असली पाहिजे. त्यानंतर बघा राष्ट्रप्रेमी हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. बघा जेव्हा आपली मुलं पहिलीपासून शाळेमध्ये जातात तेव्हा खरोखर शाळेमध्ये प्रतिज्ञा असते, संविधान असतं. त्यावरून आपल्या विद्यार्थ्याला राष्ट्रप्रेम तिथं मुलं आपली शिकतात. मग खरोखर मुलांना देशाविषयी प्रेम असलं पाहिजे, राष्ट्रप्रेम असलं पाहिजे आणि ही सवय मुलांना लहानपणापासूनच पाहिजे. जर लहानपणापासून राष्ट्रप्रेम जर रुजलं तर मोठेपणी सुद्धा ते राष्ट्रप्रेम त्या मुलाच्या नसानसामध्ये सुद्धा असतं. देशाविषयी प्रेम असतं. काही आपल्या देशासाठी म्हणजे आपला देश स्वतंत्र होण्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी महापुरुषांनी कार्य केलं हे जे विचार आहेत ते मुलांना लहानपणापासूनच समजले पाहिजेत. आणि खरोखरच मग मोठेपणी मुलांना राष्ट्रप्रेम निर्माण होतं आणि राष्ट्रप्रेम मुलांना हे लहानपणापासून मोठे होईपर्यंत असलंच पाहिजे. त्यानंतर बघा विनम्र. आता विनम्र म्हणजे काय तर बघा आता आपल्या मुलाने प्रत्येकाच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. म्हणजेच आपला विद्यार्थी रागीट नसावा, त्याच्याकडे नम्रता असावी आणि ही सवय आपण मुलांना लहानपणापासूनच लावली पाहिजे. म्हणजे जर आता एखाद्या बरोबर भांडण करायचं म्हणलं तर आपली मुलं खूप भांडतात. पण तिथं जर समजूतदारपणे जर तो विद्यार्थी राहिला की बाबा आता आपण त्याच्या बरोबर कशाला भांडायचं, आपण समजावून सांगायचं, त्याने आपली वस्तू घेतली आहे ना तर घेऊ दे. तर त्याला विनम्र होता आलं पाहिजे, त्याला नम्रता दाखवता आली पाहिजे. म्हणजेच त्याच्याकडे विनम्रता असली पाहिजे. तर बघा पुढचा पॉइंट आहे आनंदी. तर आपला विद्यार्थी नेहमी आनंदी पाहिजे. त्यासाठी घरातलं वातावरण सुद्धा तसंच पाहिजे आणि शाळेतलं सुद्धा वातावरण त्या प्रकारचं पाहिजे. जर आपल्या घरातलं वातावरण छान असेल, सुंदर असेल तर मुलं सुद्धा आनंदी होतात. जर घरातलं वातावरणच म्हणजे व्यवस्थित नसेल तर तिथं मुलं सुद्धा बघा व्यवस्थित राहत नाही, चिडचिडी वगैरे मुलांच्या मध्ये होते, राग निर्माण होतो. मग ती मुलं आनंदी राहत नाहीत, शाळेमध्ये सुद्धा दुःखी राहतात. त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये वातावरण आनंदी असलं पाहिजे, मगच आपले विद्यार्थी सुद्धा आनंदी असतात. आणि जर ते आनंदी असतील तरच ते छान अभ्यास सुद्धा करू शकतील आणि मग शाळेत सुद्धा जातील ते विद्यार्थी. त्यामुळे आपला विद्यार्थी हा आनंदी असला पाहिजे आणि ही जबाबदारी विद्यार्थ्यांना आनंदी ठेवायची जबाबदारी स्वतः पालकांची आहे. कारण जर पालक आनंदी असतील तर विद्यार्थी आनंदी राहतात. त्यामुळे बघा आपला विद्यार्थी हा आनंदी असला पाहिजे, नेहमी तो हसत असला पाहिजे. त्यानंतर बघा शिस्तप्रिय. आपला विद्यार्थी हा शिस्तप्रिय असावा. बघा आता वेळेमध्ये आता आपली शाळा 11 वाजता आहे तर व्यवस्थित बरोबर त्याने 11च्या अगोदर 5 मिनिटं असताना का होईना तर शाळेमध्ये गेलं पाहिजे. व्यवस्थित जे काही शिस्त आहे शाळेची त्या शिस्तीत त्यानं राहिलं पाहिजे. किंवा घरामध्ये सुद्धा काही जणांच्या शिस्तप्रिय वातावरण असतं, त्या शिस्तप्रिय वातावरण त्या मुलांच्या मध्ये सुद्धा रुजलं पाहिजे आणि आपला विद्यार्थी शिस्तप्रिय असला पाहिजे. बघा हे सगळे जे पॉइंट आहेत ते खूप महत्वाचे आहेत आपल्या विद्यार्थ्यासाठी. म्हणजेच विद्यार्थी कसा असावा तर हे सर्व पॉइंट आहेत. विद्यार्थी अभ्यासू असावा, कुशाग्र असावा, आज्ञाधारक असावा, प्रामाणिक असावा, नीटनेटका असावा, जिज्ञासू असावा, त्याचप्रमाणे बघा राष्ट्रप्रेमी असावा, विनम्र असावा, आनंदी असावा आणि शिस्तप्रिय असावा. हे सर्व गुण आपल्या मुलांच्या मध्ये आपण लहानपणापासूनच रुजवले पाहिजेत आणि मग कुठे जाऊन मोठेपणी त्याला भलेही तो मोठ्या पदावर नाही गेला तरी चालेल, पण एक चांगला माणूस नक्कीच तो घडेल जर हे गुण त्याच्यामध्ये लहानपणापासून असतील तर बघा तुम्हाला मी हा व्हिडिओ जो सांगितलेला आहे खरोखर सर्वांसाठी हा उपयुक्त व्हिडिओ आहे. जर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.